हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर जसं तुम्ही थंबनेलवर बघितलं तर तसंच आज माझी ही जी ट्रॉलीजची साफसफाई आहे ती मी करणार आहे आणि ती करता करता खूप साऱ्या ताईंनी मला बऱ्याचदा कमेंट केले की ताई तू आम्हाला किचनचं कसं बनवलंयस, किचनच्या ट्रॉलीज कशा केल्यास तर त्या मला तू सांग. तर करता करता बघा तुम्हाला डिटेलमध्ये मला व्यवस्थित सांगता येईल म्हणून म्हटलं आज चला तुमच्यासोबत हे शेअर करू. तर अशा प्रकारच्या ट्रॉलीज मी बनवल्या आहेत की ज्यामधून आपल्याला अशा जाळ्या काढून घेता येतात. प्रत्येक ट्रॉलीमध्ये ही सिस्टम मी केली आहे. म्हणजे संपूर्ण ट्रॉली बाहेर काढण्याची गरज पडत नाही. कारण जेव्हा संपूर्ण ट्रॉली आपल्याला बाहेर काढावी लागते तर घासण्यासाठी पण खूप जड पडतं आपल्याला ते सगळं. आणि मला जसं कार्पेंटरने सांगितलंय की कंटिन्यू आपण सारखं सारखं जर पाण्यामध्ये या ट्रॉलीज घासून पुसून आपल्याला असं वाटतं की आपण खूप क्लीन आणि स्वच्छ करतो, पण त्याचं जे साईडचं ग्रीस असतं ना ते बऱ्याचदा निघून जातं, गंज लवकर चढतो. म्हणून नॉर्मल पाण्याने किंवा थोड्याशा लिक्विडने आपण जेव्हा पुसून घेतो ना तेव्हा ट्रॉलीज आणखीन व्यवस्थित क्लीन होतात. तर आता माझ्या ट्रॉलीज तर एवढ्या खराब झालेल्या नाही आहेत, कारण आत्ताच जस्ट म्हणजे आता 2च महिने झाले ट्रॉली यूज होत आहेत. पण तरीही बेसिक जर क्लिनिंग असेल तर आपलं किचन हे स्वच्छ राहतं. तर पहिले तर म्हणजे माझं नेहमीचं मॅजिक लिक्विड आहे ते टाकलंय आणि त्यानंतर थोडंसं ना हे कॅम्प्युअरचं मी कापूरचंच लिक्विड आहे लादी पुसायचं, तर ते थोडंसं टाकलंय. त्याचा इतका छान फ्रॅग्रन्स येतो ना, तर ते मिक्स केलंय आणि हे माझं वॉश बेसिंग आहे. आणि इथे इथे पण अशा प्रकारची सोय आहे की इथे आपण असं पाणी स्टक करून ठेवू शकतो. तर इतर कुठल्या भांड्यांमध्ये घेण्यापेक्षा मला हे खूप कम्फर्टेबल वाटतं आणि इथेच मी पाणी छान स्टक करून करते. तर आज आहे ना मी हे जे ट्रॉलीजमध्ये ज्या यूज करतात ना अँटी स्लिप मॅट्स, तर त्या मी आज इथे ट्रॉलीजमध्ये घालणार आहे. ह्या ऑनलाईन सुद्धा आरामात मिळतात किंवा तुमच्या जवळपास कुठे शॉप असेल, शॉपमध्ये सुद्धा आपल्या ग्रॉसरी शॉप म्हणा, डी मार्ट म्हणा, सगळीकडे मिळतात हे. तर तिथेही तुम्ही हे घेऊ शकता. शक्यतो ना ट्रान्सपरंट घ्या, कारण त्याच्यामुळे काय होतं की आपली खालची जी ट्रॉली असते ना तिथे अंधार पडत नाही. नाहीतर एकदम डार्क कलरचं घेतलं ना तर ट्रॉलीजच्या खाली अंधार पडतो. तर आता क्लिनिंगच्या बाबतीत मी तुम्हाला सांगेन की ट्रॉलीज क्लिनिंग करताना हे जे मी असे साचे बनवून घेतलेत ना ह्यामुळे बघा अगदी इझी पडतंय क्लिनिंगला. नाहीतर आणि हे पण साचे स्टीलचे आहेत, ते पण चांगल्या क्वालिटीच्या स्टीलचे आहेत. ट्रॉलीज बनवताना केव्हाही चांगली क्वालिटी यूज करा, कारण ही जी गोष्ट आहे ही आपण वन टाइम बनवून घेणार आहे, हे आपण सारखं सारखं बनवणार नाही. आता नवीन खूप प्रकारच्या ट्रॉलीज आल्या आहेत. मला मागे सुद्धा कमेंट आल्या होत्या की ताई तू ॲक्रेलिकच्या ट्रॉलीज का नाही बनवल्या, किंवा ज्या अशा पूर्ण नवीन एक वेगळ्या अशा फ्लॅट ट्रॉलीज येतात त्या का नाही बनवल्या. तर मी बनवण्याच्या आधी कार्पेंटरला व्यवस्थित विचारलं, थोडंसं सर्च पण केला. तर तो म्हणाला की ते जास्त टिकाऊ नसतात, ते दिसायला खूप स्टायलिश दिसतात पण टिकाऊ आणि मजबूत नसतात. जेवढं मजबूत आपलं स्टील असतं ना तेवढं काहीच मजबूत नाहीये. म्हणजे स्टीलला अगदी रफ अँड टफ, तुम्ही कसंही धुवा, तुम्ही कसंही ते पुसा, कसंही हँडल करा, त्याला काहीही त्रास होत नाही. आणि हे याच्यामध्ये काही प्रॉब्लेम जरी झाला ना तरी इझिली आपण ह्याला रिपेअर किंवा रिप्लेस करू शकतो. तर म्हणून मला त्यांनी सजेस्ट केलं की हेच तुम्ही यूज करा ट्रॉलीजमध्ये आणि अशा प्रकारे आपण ट्रॉलीज बनवू, म्हणजे तुम्हाला काढायला घालायला अगदी इझी पडेल. तर ही खरंच खूप बेस्ट गोष्ट झाली की एखादी जरी ट्रॉली तुम्हाला एकदम सगळं जमत नसेल तर तुम्ही एखाद्या दिवशी एक सेक्शन पूर्ण क्लीन करू शकता. तर अशा प्रकारे इझिली काढता येतं. कारण पहिले जेव्हा मी ट्रॉलीज काढायची ना मला एका व्यक्तीची मदत लागायची, कारण अखंड ट्रॉली काढायला ना खूप हेवी पडतं आणि फक्त अशा प्रकारे स्टँड काढायला अगदी इझी पडतं. तर अशा प्रकारे बघा जे मी मॅट्स घेतलेत तर ते मॅट्स मी याच्यामध्ये घालते. कारण काय होतं कधी कधी आपण जे भांडं म्हणा किंवा काही ठेवतो तो कधी कधी खाली सुद्धा पडतं, किंवा जीही डस्ट जमा होईल तर ती या मॅटवर जमा होईल. हे मॅट अगदी इझिली तुम्ही साबणाच्या पाण्यातून नुसते काढलेत ना तरी मस्त क्लीन निघतात. तर ही जी किचनची क्लिनिंग आहे ना ही वरचे वर आपण जर मध्ये मध्ये सारखं करत राहिलं ना तर एकदम आपल्याला अंगावरती पूर्ण असं क्लिनिंगचं पूर्ण बोजा येत नाही. तर आता मी काय करते, पहिले ना थोडंसं मार्किंग करून घेते. कारण डायरेक्ट आपण असं कट केलं ना तर कधी कधी वाकडं तिकडं कट होतं किंवा कमी जास्त कट होतं. तर एका मॅटमध्ये मला जवळपास असं जेव्हा मी पूर्ण अंथरलं ट्रॉलीजमध्ये तर एका मॅटमध्ये माझे 3 ट्रे कव्हर झाले. म्हणजे 1 मीटरचा मला वाटतं तो पूर्ण एक मॅट असेल.
तर क्वालिटी वाईज त्याचे प्रत्येकाचे चार्जेस म्हणजे पैसे वेगवेगळे असतात आहेत. कारण हे जे मी 2-3 प्रकारचे मॅट्स घेतलेत ना, तर 2-3 प्रकारच्या मॅट्सला पण मला वेगवेगळे चार्जेस लागलेत. तर क्वालिटी वाईज त्याचा फरक पडतो. तुम्ही घेताना बघून घ्या. DMartला तुम्हाला कदाचित खूप स्वस्त पडेल. तर ही जी वरची ट्रॉली आहे ना, तर ही मी माझे छोटे-छोटे जे टोप असतात आपल्याला दुधाला, चहाला किंवा आपली जी कुकरची भांडी असतात, ती वरचेवर पटकन हातात मिळावी, तर म्हणून मी हा छोटा रॅक वरती बनवून घेतलाय. जेवढा माझ्या किचनमध्ये दोन्ही साईडला मला जे काउंटर मिळतायत, तर दोन्ही साईडचे काउंटर कव्हर करून मला मॅक्सिमम युटिलायझेशन करता येईल, अशा प्रकारे मी या ट्रॉलीजचं म्हणजे हे केलं, ऑर्गनायझेशन केलेलं आहे. पहिले छान मी व्यवस्थित ड्रॉ करून घेतलं, कुठे मला काय ठेवायचंय याच्या हिशोबाने ट्रॉलीज बनवल्यात. आपला जो मेन प्लॅटफॉर्म असतो त्याच्या खाली मॅक्सिमम ज्या यूजच्या गोष्टी असतात रेग्युलरसाठी त्या आपण ठेवतो. त्यानंतर जे सर्व्हिस प्लॅटफॉर्म असतं तिथे बऱ्यापैकी आपले सगळे टोप म्हणा, डब्बे म्हणा किंवा असे छोटे-छोटे जे डब्बे असतात ते आपण सगळे तिथे ठेवू शकतो. तर मला डब्यांसाठी सुद्धा तुम्ही बघितलंय, की एक साइडला कॉर्नरला मी पूर्ण असा एक शेल्फ करून घेतलाय. तर त्यामुळे मोठे डबे जास्त इथे मला ठेवायला लागत नाहीयेत किंवा ज्या बरण्या आहेत त्या पण माझ्या सगळ्या वरती पूर्ण ऑक्युपाय व्यवस्थित झाल्यात. तर त्याच्यामुळे बरण्यांसाठी पण मला अशी काही खाली गरज वाटत नव्हती. फक्त भांड्यांसाठीच खाली मला पूर्ण स्टोरेज हवं होतं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की आपल्या किचनमध्ये आपल्याला खरंच ही भांडी यूज पडतायत का ह्याचा सुद्धा विचार करा. फक्त आपल्याला आवडतंय आणि म्हणून आपण सगळी भांडी जमा करतो, पण शेवटी नंतर ते साफ करण्याची जबाबदारी सुद्धा आपलीच असते. कारण आपल्या स्वयंपाकघरात आपण जितक्या चांगल्या प्रकारे लक्ष देऊ शकतो तितक्या चांगल्या प्रकारे कोणीही लक्ष देऊ शकत नाही. तर म्हणून वरच्यावर तुम्ही जर अशी क्लिनिंग करत राहाल ना, तर घरात कॉकरोच वगैरे ह्या गोष्टी अजिबात होत नाहीत. तर ही जाळी बघा अशा प्रकारे फक्त व्यवस्थित एकदा ओल्या फडक्याने आणि एकदा सुक्या फडक्याने अशा प्रकारे तुम्ही पुसून घेतलीत ना, एकदम चकाचक होऊन जाते मस्त. ज्यांच्या किचनमध्ये म्हणजे ज्यांच्या स्वयंपाकघरात ट्रॉलीजसाठी पुरेशी जागा नसेल, तर तुम्ही आपल्या ज्या गॅसच्या खालचा जो काउंटर असतो ना, तिथे फक्त ट्रॉलीज बनवा, जसं मी आधीच्या किचनमध्ये बनवलं होतं. आणि जे दुसरे काउंटर आहेत, सर्व्हिस प्लॅटफॉर्म असेल, तर तिथे तुम्ही ओपन म्हणजे हे बनवा, डोअर्स बनवा, की जे तुम्हाला साफसूफ करायला, कुठलंही जास्तीचं सामान ठेवायला इझी पडेल. फक्त एक गोष्ट असते, की ट्रॉलीज असतील ना, तर आपलं सामान खूप ऑर्गनाइज राहतं, खूप सॅग्रिगेटेड राहतं, वेगवेगळं राहतं. नाहीतर आपण जे ओपन डोअर बनवतो ना, त्यामध्ये खूप सामान सगळं एकावर एक ढकललं जातं आणि बरंचसं सामान तर मागच्या मागे पडून राहतं. ते कधी-कधी आपल्याला कळतही नाही. जर तुमच्या स्वयंपाकघरात पुरेसा स्पेस असेल चांगला, तर खालच्या ज्या ह्या ट्रॉलीज आहेत, ज्या प्लॅटफॉर्मच्या खाली असतात, तर ह्या ट्रॉलीजला ना, या ट्रॉलीजमध्ये खाण्याचं सामान अजिबात ठेवू नका किंवा अगदी कमीत कमी सामान ठेवा. त्यामुळे काय होतं ना, की कॉकरोच, मुंग्या यांचं प्रमाण अगदी नाहीच्या बरोबर होतं. म्हणून मी वरती जे सेक्शन बनवून घेतलेत, सगळे माझ्या डाळी म्हणा, काही म्हणा, सगळं वरतीच अरेंज केलंय, की जे खाली काही ठेवता येत नाही आणि ट्रॉलीमध्ये कसं आपल्या ट्रॉली कंटिन्यू बंद असतात. त्यामुळे आतमध्ये काय चाललंय हे कधी-कधी आपल्याला कळत नाही. तर म्हणून वरच्या वर अशा प्रकारे क्लीनिंग करणं, डीप क्लीनिंग करणं सुद्धा खूप महत्त्वाचं असतं. तर आता हा जो तुम्हाला रॅक दिसतोय, तर इथे मीडियम साईजच्या प्लेट्स आहेत आणि एक साईडला मी ग्लासेस ठेवलेत. त्यानंतर आता जो मी रॅक क्लीन करते ना, तर हा मी एक्स्ट्राचे बघा आपल्याकडे बरेचसे डब्बे असतात. आपण फेकूनही देऊ शकत नाही, कारण कधी-कधी त्यांचा कसा वापर होतो तो आपल्याला कळतही नाही. कधी-कधी मोठे म्हणजे कोणाला काही पार्सल द्यायचं असेल किंवा काय, कधी मुलांना काय मोठं काही द्यायचं असेल, खायची गोष्ट, तर ते डब्बे यूज होतात. तर फेकण्यासारखेही नसतात. तर म्हणून त्याच्यासाठी मला हा मी रॅक त्याच्यासाठी ठेवलाय. ट्रॉलीज क्लीन करताना ना कधीही सिस्टमॅटिकली क्लीन करा. म्हणजे सगळं एकदम काढून, सगळं एकदम क्लीन करून, सगळं एकदम लावण्याचा प्रयत्न करू नका. त्यामुळे काय होतं, की आपल्यावरती खूप बोजा येतो. असं वाटतं, की खूप सारं काम आहे. जर तुम्ही एक-एक गोष्ट काढून, एक-एक गोष्ट लावलीत ना, तर ती पटकन तिथे लावली जाते. नाहीतर बऱ्याचदा काय होतं, कुठली ट्रॉली कुठली आहे आणि कुठलं सामान कुठे लावायचंय हे आपल्याला सुद्धा लक्षात राहत नाही. आणि जेव्हा आपण दुसऱ्या व्यक्तीची सुद्धा मदत घेतो, समजा तुम्ही एक ट्रॉली काढली, तीच ट्रॉली पटकन क्लीन करून त्यातलं सामान पटकन काढून ते पटकन व्यवस्थित लावलं, तर ते दुसऱ्या व्यक्तीला सुद्धा खूप इझी पडतं.
तर अशा प्रकारे तुम्ही जर काम सिस्टमॅटिकली केलत ना, तर तुमचं जे खूप मोठ्यातलं मोठं काम सुद्धा असेल ना, ते पण अगदी अगदी हलकं होऊन जातं. तर ह्या ज्या माझ्या सगळ्या ट्रॉलीज आहेत ना, तर यातली जी पण सगळी भांडी आहेत, ही मोस्ट ऑफ सगळी रोजच्या वापरातली भांडी आहेत. त्यामुळे भांडी अजिबात खराब झालेली नाहीयेत. म्हणून मी एक्स्ट्राचं काम बिलकुल काढत नाहीये. जे मला वाटतंय की खरंच महत्त्वाचं आहे, जे पुसलं गेलं पाहिजे. कारण इथे जरी आपल्याला अशी दिसत नसेल, ट्रॉलीज भले तुम्हाला खूप क्लीन दिसत असतील, पण आतमध्ये खूप सारे धुळीचे पार्टिकल्स जमा झालेले असतात किंवा बरीचशी धूळ जेव्हा आपण झाडू मारतो ना, तर तेव्हा बरीचशी धूळ सुद्धा आतमध्ये जाते. तर म्हणून अशा प्रकारे वरचेवर क्लीन करणं खूप गरजेचं आहे. आणखीन एक गोष्ट म्हणजे ज्या खालच्या ट्रॉलीज असतात ना, त्या आता बऱ्याच रिमूव्हेबल सुद्धा असतात. म्हणजे खालून पूर्ण तुम्ही काढून खेचून व्यवस्थित क्लीन करू शकता. पण त्याच्यामध्ये एक प्रॉब्लेम होता मला, की ह्या ज्या मी ट्रॉलीज बनवल्यात त्याला खाली आहे ना, असा एक कडप्पा टाकलाय आणि त्याच्यावरती म्हणजे ट्रॉलीज सगळ्या सेट झाल्यात. म्हणजे इथे तुम्हाला दिसत असेल बघा, एक लादी तुम्हाला खाली दिसत असेल. त्यामुळे काय होतं, की किचनमध्ये कधीही पाणी वगैरे जमा झालं, तर ते डायरेक्ट ट्रॉलीमध्ये घुसत नाही. आपली ट्रॉली एक लेव्हल खालच्या लादीपासून एक लेव्हल वरती राहते. तर म्हणून त्यांनी मला सांगितलं, की जर तुम्ही खालची ट्रॉली डायरेक्ट खेचायची बनवलीत, तर ती लादी डिस्टर्ब होते. म्हणजे स्क्रॅचेस वगैरे यायचे चान्सेस असतात. बघा इथे तुम्हाला दिसत असेल, की इथे या ट्रॉलीच्या मध्ये एक लादी दिसते तुम्हाला. तर त्यामुळे ती खूप सेफ्टीसाठी पण आहे आणि आपल्या ट्रॉलीज वरच्यावर राहतात. म्हणजे ओलसरपणा किंवा पाणी वगैरे वरती जात नाही. म्हणून अशा प्रकारचं त्यांचं ते लादीचं एक सेटिंग असतं. तर आता ट्रॉलीज पुसल्या व्यवस्थित मस्त आणि त्यानंतर थोडा वेळ छान सुकू दिल्या. अगदी कोरडं झाल्यानंतरच आपण ठेवायचे. तर आता जसे-जसे ट्रॉलीज माझ्या क्लीन होत चालल्या तशा-तशा मी पटापट लावून टाकते. म्हणजे बाहेर सुद्धा पसारा राहत नाही. अगदी पटकन आपलं काम होतं. तर फर्स्ट जो सेक्शन होता तो मी डब्यांचा माझा सेक्शन होता. त्यानंतर बघा आता इथे हे सगळे छोटे-मोठे जे डब्बे असतात, टिफिनचे जे डब्बे असतात, तर ते सगळे डब्बे इथे मी ठेवते. त्यानंतर त्याच्या खालचं हे जे सेक्शन आहे ते मी ठेवलं. त्यानंतर हा जो माझा किचनचा मेन प्लॅटफॉर्म आहे, तर इथल्या पण ट्रॉलीज ज्या सगळ्या लागल्या आहेत म्हणजे झाल्या आहेत क्लीन बऱ्यापैकी, तर त्या पण मी इथे आता लावून घेणार आहे. बऱ्याच लेडीजला ना ट्रॉलीज आवडत सुद्धा नाहीत. त्यांना असं वाटतं की खूप म्हणजे किचन आपण एकदम कंजेस्टेड करतो, पण तसं नाही होत. ट्रॉलीजमुळे काय होतं ना, आपलं किचन खूप ऑर्गनाइज दिसतं आणि ह्यातली एक-एक ट्रॉलीसुद्धा काढून तुम्ही एक-एक दिवशी क्लीन करू शकता. तसं जर तुमचं किचन ओपन असेल, तर तुम्हाला एका वेळेला सगळंच काढावं लागतं. कारण तुम्ही एक क्लीन केलं तर दुसरं खराब दिसतं. ट्रॉलीच्या बाबतीत तसं नसतं. ट्रॉलीच्या बाबतीत तुम्ही एक ट्रॉली काढून सुद्धा ॲट अ टाईम क्लीन करू शकता. तर असे बरेचसे फायदे आहेत आणि बघा किचन दिसायला पण किती ऑर्गनाइज आणि नीटनेटकं दिसतं. तर आता हे जे मॅट आहेत, हे माझ्याकडे एक दुसऱ्या कलरचं ग्रे कलरचं मॅट आहे. मी जसं म्हटलं तुम्हाला जिथे मला जसं मिळालं तसं मी एक-एक घेतली होती आणि लावलं नव्हतं पण मॅट कारण म्हटलं जेव्हा ट्रॉलीज आता क्लीन करेन ना, तेव्हाच परत मॅट लावेन. तर आता मी काय करते, हे जे पुल आउट आहे समोर, म्हणजे समोरचा जो प्लॅटफॉर्म आहे किचनचा, तिथे एक पुल आउट बनवलेला आहे. तर तिथे मी हे मॅट्स अंतरणार आहे. तर तिथे थोडीशी मेजरमेंट मोठी आहे. तर म्हणून म्हटलं, की प्रॉपर मेजर करायचं आणि त्याच्यानुसारच ते कटिंग करायचं. म्हणजे अगदी परफेक्ट त्या ट्रेमध्ये ते ॲडजस्ट होईल. या पुल आउटचा फायदा म्हणजे की आपले जे छोटे-छोटे डब्बे असतात, जे रेग्युलर आपल्याला लागतात, तर ते वरती प्लॅटफॉर्मवर ठेवण्यापेक्षा या पुल आउटमध्ये ठेवलं ना, तर इथे बघा तुम्ही 3 लेयर दिसतायत इथे. या 3 लेयरमध्ये भरपूर वेगवेगळे डबे ॲडजस्ट होतात. तर इथे मी माझं जे पण म्हणजे रोजचं लागतं आपल्याला साखर, चहा पावडर, तेलाचं छोटीशी जी बुदली असते ती किंवा मीठ आपल्याला जे लागतं सारखं, तर ते मी इथे जे सारखं-सारखं लागणारं सामान आहे ना, ते मी सगळं इथे ठेवते. पण एक गोष्ट तुम्हाला आणखीन मला सांगायची आहे, की ट्रॉलीजमध्ये खूप गर्दी करू नका. थोडी-थोडी स्पेस ठेवत जा, म्हणजे रिकामी ठेवत जा, की कधीतरी एक्स्ट्राचं काही सामान आणलं किंवा असेल, तर तेही आपल्याला व्यवस्थितपणे ॲडजस्ट करता येईल. आणि जेव्हाही आपण अशा प्रकारचे डीप क्लीनिंग करतो ना, तर तेव्हा जे नको असलेलं सामान आहे, ते नेहमी काढून टाकायचं आणि नाहीतर मग आपण परत-परत तेवढंच आणि त्याच्यापेक्षा जास्त सामान आपण आपल्या किचनमध्ये, स्वयंपाकघरामध्ये भरत असतो.
किचनच्या या पुल आउट ट्रॉलीजमध्ये ना खूप सारी व्हरायटी अवेलेबल आहे. म्हणजे अगदी कपाटासारखं सुद्धा आता असे पुल आउट ट्रेज मिळतात, की ज्याच्यामध्ये तुमचं जे पण सगळं ग्रॉसरीचं सामान आहे, म्हणजे तुमच्या डाळी, कडधान्य वगैरे सगळं अशा प्रकारे कपाटासारखं एक पुल आउट येतं. त्याच्यामध्ये सगळं तुम्ही ॲडजस्ट करू शकता. पण मी ते ओपनच ठेवलंय, म्हणजे कारण माझं जे ग्रॉसरी सेक्शन आहे ते मी ओपनच ठेवलंय, कारण ते क्लीन करायला आपल्याला इझी जातं आणि माझ्याकडे तसा मोकळा तेवढा स्पेस नव्हता, की मी पूर्ण असं कपाटासारखं बनवून घेऊ. तर म्हणून आता बघा हे जे ताटांचं आहे हे सगळं एक-एक करून सगळं माझं क्लीन झालंय आणि खरं सांगते, की जेव्हा असं पूर्ण स्वच्छ होतं, क्लीन होतं, तेव्हा इतकं भारी वाटतं ना, खूप मोठं काम झाल्यासारखं वाटतं. तर आता सगळं झालं, फक्त लास्ट सेक्शन मी ठेवलं ते म्हणजे की हे जे स्पून्सचं सेक्शन असतं, कटलरीचं सेक्शन. तर कटलरीचे ना मी 2 ट्रे केलेत. म्हणजे हा इथे एक आणि ह्याच्या बाजूचा जो सेक्शन आहे ना बघा ट्रॉलीचा, हे 2 सेक्शन केलेत. कारण आपल्याकडे बरीचशी कटलरी वेगवेगळी असते आणि मग एकाच ट्रेमध्ये ना खूप सारी गर्दी होते आणि जे पाहिजे ते सामान कधीच मिळत नाही. तर मग म्हणून मी 2 ट्रे ठेवलेत आणि हे दोन्ही ट्रे तुम्ही जसं बघितलत, की हे रिमूव्हेबल आहेत. हे छान मी मस्त चकाचक घासले. त्याला उन्हात थोडंसं सुकवलं, कडक मस्त पुसले आणि त्यानंतर आता मी हे ट्रॉलीमध्ये लावते. तर इथे सुद्धा जी तुम्हाला लेफ्ट साइडची ट्रॉली दिसते ना, म्हणजे लेफ्ट साइडचं जे सेक्शन दिसतंय, ते मोस्ट यूज सेक्शन आहे, म्हणजे रेग्युलर लागणारं. आणि राईट साइडचं जे सेक्शन दिसतंय ट्रॉली, तर ते मला कधी-कधी जे सामान लागतं ना, म्हणजे असं बरचसं असतं, की बघा आता करंजीची चिरणी म्हणा, मोदकाचे छोटे-छोटे साचे म्हणा किंवा धुपाचं रेग्युलर छोटंसं भांडं म्हणा, तर ह्या गोष्टी असतात ना, त्या सारख्या लागतात आणि या छोट्या-छोट्या गोष्टी कधी-कधी आपण कुठे ठेवून देतो आपल्याला पटकन लक्षात येत नाहीत आणि मग जेव्हा पाहिजे तेव्हा मिळत नाहीत. तर म्हणून मी ते असं समोरच सेक्शन करून ठेवलंय, की ज्याच्यामुळे पटकन ते दिसून येईल. आता हे जे सगळे जे चमचे आहेत किंवा झारे आहेत मोठे, हे आपल्याला रेग्युलर लागत नाहीत आणि मग रेग्युलरच्या ट्रेमध्ये ना खूप सारी गर्दी होऊन जाते. तर संपूर्ण क्लिनिंग झालंय आणि आता मी तुम्हाला दाखवते की काय-काय ट्रॉलीज आहेत. फर्स्ट जो सेक्शन आहे इथे पण ट्रॉलीज होत्या. पण सिलेंडरचं एमर्जन्सीमध्ये मला इथे अरेंजमेंट करावी लागली. त्यामुळे हा फर्स्ट जो सेक्शन आहे तो मी सध्या तरी टेम्पररी सिलेंडरसाठी ठेवलाय. सेकंड सेक्शन आहे तो पुल आउट सेक्शन आहे. जिथे अशा ज्या रोजच्या काही ना काही गोष्टी लागतात, छोट्या-छोट्या बरण्या म्हणा, तर त्या सगळ्या मी इथे ठेवल्यात. तर हा माझा मेन प्लॅटफॉर्मचे खालच्या ट्रॉलीज आहेत. त्यानंतर इथे एक कटलरी सेक्शन आहे. त्याच्या बाजूलाच जे अगदी कमी लागतं असं सगळं कटलरी सेक्शन इथे ठेवलंय. तर हे सगळं समोर-समोर असं छान ऑर्गनाइज दिसतंय मस्त. त्यातली भांडी पण सगळी रेग्युलर जी लागतात तीच आहेत. म्हणून मी फक्त व्यवस्थित छान सगळं पुसून घेतलंय. त्यानंतर याच्या खालचं जे सेक्शन आहे, तर हे बघा ह्या ज्या मीडियम साइजच्या आपल्याकडे प्लेट्स असतात, पोहे वगैरे खाण्यासाठी, तर त्यांचं सेक्शन आहे. त्यानंतर त्याच्यापेक्षा छोट्या ज्या प्लेट्स असतात, तर त्या इथे ठेवल्यात. कारण एकाच ह्याच्यामध्ये ना ट्रेमध्ये खूप सारं जमलिंग होतं. त्यानंतर हे जे आहे इथे ज्या कधीतरी लागणाऱ्या अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्लेट्स आहेत, त्या मी इथे ठेवल्यात. त्यानंतर त्याच्या बाजूच्या सेक्शनमध्ये रेग्युलर लागणाऱ्या ज्या प्लेट्स आहेत, त्या मी इथे ठेवल्यात. बघा मी जे पण अरेंजमेंट केलंय ना, ते मी माझ्याकडे जे सामान आहे त्याच्या हिशोबाने मी अरेंजमेंट केलंय. तुमच्या स्वयंपाकघरात, तुमच्या भांड्यांनुसार, तुमच्या रिक्वायरमेंटनुसार तुम्ही सेक्शन करून घ्या. आणि ह्या बेसिनच्या खाली जो सेक्शन आहे, तिथे मी काहीही ठेवत नाही. फक्त आपला डस्टबिन आहे. कारण हे पुसून व्यवस्थित क्लीन करायला आणि असं क्लीन ठेवायला सुद्धा बरं वाटतं. नाहीतर इथे खूप खूप कचरा जमा होतो सगळा. त्यानंतर ह्याच्या ऑपोजिट साइडचं जे आता हे काउंटर आहे, ते इथे बघा हे डब्बे आहेत मोठे. पिठाचा डब्बा, तांदळाचा डब्बा आणि एक एक्स्ट्रा डब्बा आहे. त्यानंतर खाली इथे जे छोटे-मोठे काही डब्बे आहेत ते आहेत. इथे छान आपले छोटे-छोटे साइजचे टोप आहेत, मीडियम छोट्या साइजचे टोप. त्यानंतर इथे सगळे डब्बे आहेत, टिफिनचे जे डब्बे असतात किंवा एक्स्ट्रा काही ना काही भांडी असतात ती इथे आहेत. त्यानंतर इथे जे मोठ्या आपल्या कढया म्हणा, मोठे टोप म्हणा, तर ते सगळं मी इथे ठेवते. आणि हा लास्ट जो सेक्शन आहे, हा मी ओपन डोअर सेक्शन ठेवलाय. जे कांदा बटाट्यासाठी आता सध्या बघा नवीन म्हणजे प्रोव्हिजन असते, पण मला तसं नको हवं होतं. असं मोकळं असेल ना, तर रोजच्या रोज झाडूलादी करताना इथून अशा प्रकारे छान संपूर्ण क्लीन करता येतं, ते काढून ठेवता येतं, जेणेकरून कांदे बटाट्यांचा तिथे वासही येत नाही.
आणि बाजूला सुद्धा असं ओपन ठेवलंय की काहीही मोठे डब्बे म्हणा किंवा काही असेल तर ते मला इथे आरामात ठेवता येईल. तर अशा प्रकारे मी माझ्या ट्रॉलीजचं सगळं सेटिंग केलेलं आहे. तर खूप दिवसांपासून तुम्ही विचारत होता, तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.